हॅलो गाईज, तर मी निघाले पुणे का तर पुण्याला एक इव्हेंट आहे आणि हा वाला ड्रेस मी त्या इव्हेंट करता घालणार आहे. लास्टवाला व्हिडिओ मेकअप ट्युटोरियल मी तुमच्यासोबत शेअर केला, तर त्याच्याच पुढचा हा वाला ब्लॉग आहे. सो आय होप तुम्ही पूर्ण ब्लॉग बघाल. खूप इंटरेस्टिंग ब्लॉग आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. आता आम्ही जातोय मुंबईला. ठीक आहे, पुण्याला कसं गेलो होतो तसं मुंबईला जातोय. फक्त आज आणि उद्या. ठीक आहे, नेक्स्ट टाइम आपण कुठे जाणार आहे? लोणावळा. तुमचं वासरू या वेळेस माफ करा. सॉरी बघ येस मध्ये बसेल, नाहीतर तुमच्या दोघांचा व्हिडिओ मी घेईन. ठीक आहे, तोपर्यंत गरम गरमच राहायचं. कॅप काढायची नाही, जॅकेट काढायचं नाही, सॉक्स काढायचे नाही. सुसू करायला जाताना टॉयलेट मध्ये सॉक्स बाहेर काढायचे, चप्पल घालायची, सुसू टॉयलेट करायची आणि ऐक आणि मग बाहेर आल्यावर सॉक्स पुन्हा घालायचे. ठीक आहे बघू, आणि आठवण द्यायची आजीला. आणि ऐक ना, मिश नको ना करू जास्त. तुला खेळायला किती किती लोक आहेत. संप्रीत आहे, आदित्य आहे, आणि ज्याच्यासोबत भांडण झालं ना त्याच्यासोबत डोकं लागत बसायचं. आपलं आपलं आजीकडे यायचं, आजीला म्हणायचं आजी मला हे बनवून दे, ठीक आहे. अगं माझं वासरू, आजीकडे निजो लाईन देऊन ठेव का? टाकशील ना नाका ड्रॉप? ठीक आहे, आजीकडे निजो लाईन देऊन ठेवते, विक्स देऊन ठेवते. विक्स तिने देऊ का तुझ्या हातात? अच्छा, उशीन कर. आणू खूप तास होईल ना बाबू. आता औषधं पिऊन घे पहिले, आणि रात्री परत औषधांची आठवण देते मी. मी फोन करते. ठीक आहे, तेव्हा परत आजीला करेल ना माझ्या बबडीला औषध दिलं की नाही. माझा वासरू सॉरी बेटा, मी तुला फोन करते. आतून आली फोन करायचं. ठीक आहे, खाऊ नको. आठवण नाही ना काढणार, जाऊ ना मी. माझं बाळ ग, माझं सुंदर बोल, मला शपथ करतं माझं बाळ. मला तुला सोडून जायचं मनच नाही करत. रात्री आजीजवळ झोपणार ना. बघता मी हा व्हिडिओ जास्ती एडिट नाही केला. त्याचं कारण असं की मला हे मेमरी म्हणून तसंच ठेवायचं आहे. सो दॅट्स वाय मी एडिट नाही केला. पण तू पण मुद्दाम नाही करायचं विराट, तू हट्टीपणा करतो. आधी दादा त्याच्या पप्पाकडे झोपल, तू आजी बाबाकडे झोप. मला जेव्हा पण कुठे बाहेर जायचं असतं ना, तर विराट मला खूप जास्त सपोर्ट करतो. म्हणजे मला त्याचं कौतुक यामुळे वाटतं, कारण की तो इतका छोटा आहे तरी पण तो सगळं अंडरस्टँड करून घेतो आणि माझ्या विना राहतो. म्हणजे त्याला माहिती असतं की 2-3 दिवसात मम्मा येणार आहे, तर तो सगळं अंडरस्टँड करतो. मी सांगते ना, मी आधी त्याला समजावते, माझ्या बाळाची आई नाही आहे ना आता, त्याला आजीजवळ झोपू दे. ठीक आहे. आणि बाहेर निघताना मी त्याच्यासोबत भरभरून गप्पा मारते, खूप बोलते त्याच्यासोबत. त्याचं मन भरेपर्यंत बोलते की जेणेकरून पूर्ण सॅटिस्फॅक्शन होतं त्याचं, आणि मग तो खेळण्यामध्ये बिझी होऊन जातो. तसा व्हिडिओ कॉल चालूच असतो मधनं मधनं. त्रास देऊ नका, रडू नको जास्त. ओके. आणि कॅपू काढू नको, जॅकेट काढू नको, सॉक्स पण काढायचे नाही. ठीक आहे ना. आणि केअर कर स्वतःची. मी उद्या येते रात्रीपर्यंत, आणि सपोज उद्या नाही येणं झालं तर परवा मॉर्निंगला येईन मी, लेट झालं तर. ठीक आहे, मी तसा फोन करते तुला, माझी समजदार बाळ. आणि टीव्ही बघतो, आणि सायकल जास्त चालवायची. मी सायकल जास्त चालवतो. व्हेरी गुड. माझ्या मास्कला पण हे पॅक वालो तुला मी अजून पुन्हा न्यू मास्क घेणार आहे. हो. कुठे जाऊ नको, एकटा फिरू नको, रस्त्यावर जाऊ नको. आई माझ्याकडे छोटा भीम मास्क आणि रियल मास्क. व्हेरी गुड. चलो, पॅकिंग हो गई सब. रस्त्यामध्ये कोण सांगत कुठे चाललं? हॅलो, किंडर जॉय नको ना, विशाल घेऊन द्यायला लागेल. बोलते हे तुला उद्यासाठीचे सॉक्स, आणि हा तुझा रात्रीचा नाईट ड्रेस. ठीक आहे, आणि हा तुझा उद्याचा आंघोळ झाल्यावरचा ड्रेस, ही अंडरवेअर.
इथे ठेवते. तुला जर वाटलं दुसरी कॅप घालायची तर ही आहे. आणि तुला तुझ्या नोजीसाठी हा रुमाल, अजून एक रुमाल काढून ठेवू का? हां ठीक आहे ना. कुठे ठेवायचा काय? पॉकेटमध्ये ठेव. मग इथे ठेव. नोजी आलं की इथे ठेवायचा रुमाल, ठीक आहे. आणि हे सगळं तुझं सामान, तुला वाटलं तेव्हा घाल. आणि जॅकेट हे घातलं, जॅकेट घालायची गरज नाही. आजचं जॅकेट काढू नको. निघते मी आता, ठीक आहे. आय लव्ह यू. एवढं एक्साइटेड झालंय की त्याला कळत पण नाही. मम्मी आता थंडी किती वाजत राहील. थंडीच आहे, मग आता काय करतो. माझं ते ग्रीन शर्ट तरी घालायचं, मी घालत नाही. म्हणजे मला ते नागपूर आणि वाटतं. वरती ठेवून दिलंय बाळ. आणायचं काय? हो ना? आणि काय करायचं नाही का? त्याचा ऐक बरं का, एक दोन दिवस ना. तू पण त्याचा ऐक हा. बाय. परत यायला लागेल नाही. चला मम्मी. हो. दही रंगा दही. आचारून आंबूस मध्ये ना. काय आणली? म्हणजे? माझं पिटकुल इकडून तिकडून उड्या मारत होतं. असं कुठं बाहेर जाते ना, त्याला सोडून जायचं मनच नाही करत. खूप वाईट वाटतं, म्हणजे असं भरून येतं खूप. पण काय करणार, मजबुरी पण असते आणि माहिती असतं की 1-2 दिवसात येणार आहे. पण त्याची आठवण खूप होते आणि तो पण खूप मिस करत असतो. तर व्हिडिओ कॉल, फोन चालूच असतो. पण एक असतं ना की छोटं इतकंसं बाळ सोडून जाणं खूप डिफिकल्ट असतं यार. मग भले 1-2 दिवसाकरता का होईना, पण खूप डिफिकल्ट असतं हे असं सगळं. जर थांबत थांबत गेलो तर कसं काय पोचणार आहे मुंबईला टायमिंगवर. मॅडम गेले आता. माझं नेहमीच आहे. पण मी जेव्हा केव्हा मुंबईला जायला निघते मला असंच होतं. घरून काहीच खाऊन नाही निघाली आहे. सो आता इथे काहीतरी ब्रेकफास्ट करते आणि मग पुढे जाऊया. व्हेज छान भूक पण लागली आणि ॲसिडिटी पण झाल्यासारखं वाटतंय. काय करू कळत नाही. ठंडी लग रही है, ठंडी लग रही है. तर आम्ही मला प्रचंड भूक लागली होती आणि ॲसिडिटी पण झाली होती. सो आता मी पॅन फ्लोटी नावाचं टॅबलेट घेतलं आहे, जे की मी सोबत कॅरी करते नेहमी. मला ॲसिडिटी जेव्हा जेव्हा होते तेव्हा मी पॅन फ्लोटी खाते आणि शक्यतो बऱ्याचदा टाळते. पण काय म्हणू का तो काय बोलतो. सो अतिच खूपच जास्त त्रास झाला तर मग मी पॅन फ्रुटी घेते. आता मी घेऊन नाश्ता करेन. नाश्ता किंवा जेवण करण्याच्या आधी खायची असते, मग ती खाल्ली आणि आता मी पराठा मागवला आहे.
इन मुंबई. आम्ही ज्या हॉटेलला थांबतोय ते वाला जे हॉटेल आहे ते हे आहे गाईज, जे की तुम्हाला दिसतंय. हॉटेल सहारामध्ये आम्ही स्टे करणार आहोत आणि हॉटेल सहारामध्येच इव्हेंट आहे. प्रतीक्षा बनकर. मग तुला बघितलं नाही? हो 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 म्हणे मी यांना बघितलं. बहुत अच्छा लग रहा है यार. तर मस्त वाटतं. मी जे पण एक्सपिरियन्स करते आजचं ते मी फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करते आणि विशाल आणि आम्ही दोघंही एन्जॉय करतोय आणि मस्त वाटतंय. आता मला इतका त्रास होत होता, मळमळायला होत होतं आणि मला असं वाटलं होतं की मी जाऊन आता फक्त झोपणार 1 तास आणि त्याच्यानंतर मी रेडी होईल. आणि मला असं एनर्जी असल्यासारखं वाटतच नव्हतं आणि इव्हेंट अटेंड करायलाही मला मूड नव्हता. पण मी जसं की ते एंटर केलं आणि मध्ये कसं असेल तर बेस्टवाला हॉटेल आहे आणि मस्तवाला एक्सपिरियन्स आहे आणि खूप छान वाटतंय. आय होप तुम्हाला माझा ब्लॉग आवडत असेल. तर बघूया आता इव्हेंटमध्ये काय होत आहे आणि कोणाकोणाला मला बघायला भेटतंय आणि काय काय करायला भेटतंय, काय काय एन्जॉय करते मी, हे तुम्हाला आता पुढे जाऊन कळणार आहे. आता मी फटाफट रेडी होते. काय वय मला तर तू बनवणार होती कॉफी. ठीक आहे मी ओके. नाही मी बनवते. तू काय आणि मी काय? नाही बनवते मी बनवते. सो मी कॉफी बनवते पहिले, मग त्याच्यानंतर मी काय घालणार आहे तुम्हाला दाखवते. जे पण मी वेअर करणार ते सगळं दाखवते आणि नंतर मग मी अशी रेडी होते आणि मग डिरेक्टली तुमच्या समोर येते रेडी होऊन आणि मग जाऊया आपण इव्हेंट मध्ये. काय अरे अरे ये क्या है? तू हेल्प नाही कर रही. तू काहीच मदत करत नाही, मी एकटा करतोय. आणि तुम्हाला अशी सवय आहे. हो का? अरे वा वा. मी खूप हॅपी दिसते नाही असं वाटतंय ना. त्याचं रिझन असं आहे की मी लाईफमध्ये पहिल्यांदा 7 स्टार हॉटेलमध्ये स्टे करते आणि हे सगळं फील करते आहे. सो मी मनापासनं हे मोमेंट्स एन्जॉय करते आहे विशालसोबत आणि आम्ही दोघंही खूप हॅपी आहोत. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत त्या आम्ही कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर नाही केल्या आहे, पण अशा बऱ्याच मोमेंट्स येऊन गेल्या ज्यामध्ये मला खूप हॅपीनेस भेटला. म्हणजे मी खूप हॅपी होते आणि एन्जॉय करत होते. एक असतं ना की आपण बऱ्याचदा बाहेर कुठे जातो आणि आपण एन्जॉय करायचं राहून जातं, आपण नाही त्या मोमेंट्स एन्जॉय करत, आपल्या माइंडमध्ये विचार असतात वेगवेगळे. तसं माझं इथे नव्हतं. मी खूप मनापासून एन्जॉय करत होते. सो हे जे की दिसतं तुम्हाला सगळे कुंदन वर्क आहेत आणि मी असलं काही आधी वेअर नाही केलं. जसं की तुम्ही बघितलं बऱ्याच दिवसांनंतर तुम्ही मला असं बघणार आहे. मी आजपर्यंत असं कुंदन वर्क मध्ये कधी ड्रेस वेअर नाही केलं, ते पण असं ग्लॅमर वाला. आणि पुरुषांनी कसं ग्लॅमर व्हायचं? तू सॅटिन वॅटिन पहनने वाली हो ना तू. मिस्टर बनकर आज तो कुछ हवा ही हवा है आपकी. दिखाओ खुद को दिखाओ. हाँ मिस्टर बनकर. चलो. पहिले तर आम्ही आफ्टर बिफोरवाले रील बनवले. तुम्ही बघताय आम्ही कसे रील्स बनवतो, बिहाइंड द सीन तुम्हाला दिसत आहे. खूप एन्जॉय करतो रील बनवताना पण. आणि कपलवाले स्पेशली बनवतो ना तेव्हा खूप जाम हसतो. म्हणजे रोमॅन्टिकवाले व्हिडिओ पण असतात ना, त्यात आम्ही इतकं हसलेलो असतो पहिले आणि मग ते व्हिडिओज बाहेर येतात. तर खूप जाम मजा येते जेव्हा पण आम्ही रील बनवतो वगैरे. त्याच्यानंतर मी मेकअप केलेला माझा आणि हा वाला लुक मी शेअर केला आहे. ह्याच्या आधीचा व्हिडिओ तोच आहे. जर का तुम्हाला बघायचा असेल स्मोकी आय लुक मॉनी रॉय सारखा तर नक्की बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, सो चेक करायला विसरू. त्याच्यानंतर यांचाही मेकअप केला आणि यांना पहिले तर मी कॉम्पॅक्ट लावलं आणि त्याच्यानंतर फाउंडेशनची गरज नाही पडत त्यांना आणि आवडतही नाही, नाहीतर मग मेकअपच नाही करू देणार, बिलकुल ऐकतच नाही. सो त्यांच्या छंदानेच घ्यावं लागतं जे पण करायचं आहे. जास्त रेड नको करू, तुला कंट्रोल नाही. पागल. पगला गई हो क्या? ठीक है.
आणि केस आहे ना केस असे ठेव, जेल लावतोय उलटे ठेव, तेव्हाच तुझे केस राहतील आता. वरती ना करतो ना मी वरती. नको पण ऑपोजिट साईड ठेव. नाही होणार ते अपोजिट साईड. होतात ज्या साईडने आधी होते ना त्या साईडपेक्षा अपोजिट साईडने ठेव. थांब सोड. आणि लुक पण एकदम क्लासी वाटतो मग तसा. थांब. तू क्लीन करून घेशील ना वाटलं तुला तर. आता मेकअप बॉक्स जो आहे तो होतोय बंद. हे सोबत कॅरी करा, लिपस्टिक कॅरी करा, हे तुम्ही पण खा. कोण करते लास्ट. मी तुम्हाला दाखवते. इकडे इकडे इथे. हाय रे मेरी जान, व्हॉट अ लुक डार्लिंग. इकडे इथे पहिले तुझा लुक दाखवते. दूर जा और भी जा. हाँ आय हाय मस्त दिसतोय रे. बॅक हो. तर इथे बरेच सेलिब्रिटीज आलेले, म्हणजे सिद्धार्थ मल्होत्रा, सारा अली खान, शिल्पा शेट्टी, सनी लिओनी, सई दामनकर, आपले मराठी सेलिब्रिटीज होते ऑलमोस्ट सगळे, सिरियलमधले होते. अनन्या पांडे, मराठी आपला सिद्धार्थ, त्याचं सरनेम नाही माहिती मला, रोहित शेट्टी, आणि यूट्यूबर होते जे मोठे मोठेवाले. तर बरेच लोक बघायला भेटलेले आणि काहींची माझं बोलणंही झालं, बट कॅमेरा पकडू नाही शकत, सो मला तसं काही करता नाही आलं. पण खूप मजा आली आणि बघायला भेटलं जाऊन. आता प्रचंड भूक लागली आहे, सो कुठे जाण्याची एनर्जीही नव्हती. तर विचार केलेला की रूमवरच मागवूया जेवण आणि मग पोटभर जेवूया. त्याच्यानंतर रील्स बनवले, गप्पा मारल्या खूप साऱ्या. आणि त्याच्या आधी मी आईसोबत व्हिडिओ कॉलवर, जेव्हा कुठे जाते हॉटेलमध्ये तर पहिले आईला फोन करते आणि व्हिडिओ कॉलवर दाखवते रूम कसा आहे, बाहेरचं कसं आहे, काय आहे. तर आत्ताही व्हिडिओ कॉलच आलेला. मी खूप एक्सायटेड असते कुठे गेल्यानंतर सगळं काही दाखवण्यासाठी, तर मी मम्मीला दाखवत असते. तर आता व्हिडिओ कॉल संपल्यानंतर आम्ही जेवलो. हे आहे फुलका, पापड, सलाड, भेंडीची सब्जी जी की माझी फेवरेट आहे, जिरा राईस मला खूप आवडतो, आणि दाल तडका सोबत अचार. आणि खूप जास्त भूक लागली आहे, प्रचंड भूक लागली आहे. ये ना पटकन. प्लेट तर तयार कर. आणि मग त्याच्यानंतर व्हिडिओज बनवले आणि तिथनं नजारा इतका छान दिसत होता विंडोच्या बाहेर, आणि पूर्ण ओपन विंडो होत्या रूमच्या. तर बस खूप धमाल केलेली. आणि हा माझा लूक बघताय तुम्ही, म्हणजे मी खूप स्पेशल फील करत होते. डायमंडचे सँडल्स होते आणि डायमंडवाला ड्रेस होता, सो थोडंसं बार्बी टाईप फील येत होता मला कुठे ना कुठे तरी. तर याच्यानंतर नेक्स्ट डे आम्ही काय केलं तो व्लॉगही येणार आहे पार्ट 2 वाला, तर तोही बघायला विसरू नका. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर भेटूया माझ्या नंतरच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.